आमदार साहेब, तुम्ही काही दिवसांपूर्वी एक भाकीत केलं होतं, ते आता कुठेतरी सत्य होताना पाहायला मिळते, कारण तुम्ही जे राज ठाकरेंची भेट आणि त्यानंतर आज ही मोठी घोषणा, काय सांगाल? भाकीत नाही, परंतु राजकारणामध्ये जे काही घटना घडतात त्याचा एक अंदाज म्हणून मी ते वर्तवलं होतं. राजसाहेबांची जेव्हा माझी भेट झाली त्या टायमाला त्यांची बॉडी लँग्वेज असं सांगत होती की महायुतीकडे येणार, परंतु जोपर्यंत त्यांच्या घोषणा होत नाही तोपर्यंत त्यावर बोलणं योग्य नाही, हे माझं मत होतं. आणि म्हणून आज राजसाहेबांची घोषणा केली. मला असं वाटतं की 6 महिन्यापूर्वी राजसाहेबांनी महायुतीत यावं हे जे मी बोललो होतो ती गोष्ट, ती घटना आज खरी ठरली, याचा मला मनस्वी आनंद आहे. राजसाहेबांबरोबर असलेले आमचे नाते, असं असले रिलेशन्स, शिवसेना प्रमुखाबरोबर मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना राजसाहेब हे नेहमी बरोबर असायचे. आणि मग त्यांच्याबरोबर असलेला आमचा संवाद, त्यांच्याबरोबर असलेलं आमचं नातं, ते नातं ह्या घोषणेमुळं आणखीन घट्ट झालं आहे. अनेक वर्षानंतर जे आम्ही वेगवेगळे होतो ते आज या युतीच्या माध्यमातून एकत्रित यायला सुरुवात झाली. मला वाटतं हे एक वेगळी नांदी असणार आहे. भविष्यामध्ये शिवसेना आणि मनसे हे एक मजबूतीची पकडसुद्धा महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मला वाटतं शिवसेना प्रमुखांचे जे काही विचार आहेत, जे पुढं घेऊन जायचे, जे आम्ही स्वीकारलेत किंवा आम्हाला जे वाटतं ते पुढं घेऊन जायचे, त्याला सर्वात मोठा सपोर्ट ज्याला म्हणता येईल ते राजसाहेबाच्या माध्यमातून मिळेल. म्हणून शिवसेना आणि मनसे हे जोमानं ही येणाऱ्या लोकसभेत तर आहेच आहे, परंतु विधानसभेमध्ये सुद्धा एक उभी राहील. राजसाहेबाचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे. स्वतःच्या ताकदीवर 12 आमदार निवडून आणणं, स्वतःच्या ताकदीवर पूर्ण पक्ष चालवणं, एक हाती पक्ष चालवणं आणि कार्यकर्त्याला सांभाळणं, म्हणजे सत्ता नसताना कार्यकर्ते टिकवण्याचं जे कसब आहे ते राजसाहेबांमध्ये आहे. म्हणून आज राजसाहेबांनी घोषणा केली, त्या घोषणेमुळे महायुतीने केलेली जी घोषणा होती 45+, त्याला मला वाटतं एक बूस्टर डोस ज्याला म्हणता येईल तो आज राजसाहेबांनी दिला आहे. म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. 1 ते 2 दिवसांपूर्वी तुमची आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती, त्याचाही हा परिणाम म्हणता येईल का? नाही, राजसाहेबांची माझी भेट झाली होती. जवळपास 1.5 तास आम्ही सर्व बाबीवर गप्पा मारल्यात. दिल्लीच्या राजकारणापासून तर गल्लीच्या राजकारणापर्यंत राजसाहेबांनी सविस्तर अशा गप्पा माझ्याशी मारल्या होत्या. परंतु ह्या गप्पा मारताना भविष्यामध्ये काय घडणार आहे याचा अंदाज मला होता. तसा त्यांनीसुद्धा त्याच्यात सिग्नल दिले होते, पण कुठं बोलायचं नाही ही त्यांची अट होती. मी कुठं त्याच्याबद्दलचं वाच्यता केली नाही. आणि आज शिवतीर्थावर राजसाहेबांनी घोषणा केल्यानंतर ते जे माझ्याशी संवाद साधला होता त्याच्यातलं सर्वच्या सर्व ॲज इट इज आज त्या सभेमध्ये मला पाहायला मिळालं. म्हणून आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राने गुढीपाडवा साजरा केलेला आहे. सगळ्याचं तोंड गोड करण्याचं काम राजसाहेबांनी केलं असं माझं मत आहे. त्या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी स्वतःचं मन हलकं केलं होतं का? मन तुमच्याजवळ हलकं म्हणजे मोकळं केलं होतं का त्यांनी? अत्यंत हलकं मनाने, म्हणजे असं कधी फार काही काळ लोटला आहे, राजसाहेबाला भेटलो नाही असं कधीच वाटलंच नाही. डायरेक्ट राजसाहेबाबरोबर जेव्हा आम्ही चर्चेला बसलो, गप्पा मारायला बसलो, तर जसं काल भेटलो होतं ना आज पुन्हा भेटतो आहे, अशा एकमेकाचे रिस्पेक्टही होते. आणि शिवसेना प्रमुख जे म्हणतात ना, मनभेद नसावेत, तो अनुभव मला त्या ठिकाणी आला. तू आता शिंदेबरोबर आहेस, मग आम्ही इकडं आहे, कसं बोलायचं, तुझी लेवल काय, माझी लेवल काय, हा सगळा गॅप तिथं मिटला होता. एक मित्र म्हणून त्यांनी माझ्याशी जेव्हा चर्चा केली तर मलासुद्धा नेता कसा असावा याचा पुन्हा पहिल्याचा अनुभव आणि आजच्या घडीला राजसाहेबाला 12 वर्षानंतर पुन्हा जो अनुभव आला तो आम्ही एकमेकाशी शेअर केला. आनंद वाटला. असंच भविष्यामध्ये नेताचे जे गुण असतात, नेता घडत नसतो, तो अनेक ठोके खाऊन घडत असतो आणि तो एकदा घडला की तर त्याचं अस्तित्व कधी संपत नसतं. हे राजसाहेबाकडे पाहिल्यानंतर दिसून आलेलं आहे. भाजपमध्ये संकट आल्याच्या नंतर ते संकट हरण्याचं काम हे गिरीश महाजन करतात. तसे शिवसेनेतील तुम्ही संकटमोचक आहात का? किंवा तशी चर्चा आहे की बऱ्याचशा गोष्टींना तुम्ही सोल्युशन देता? नाही, मी संकटमोचन वगैरे काही नाही. मला पक्षाने जर जबाबदारी दिली, शिंदेसाहेबांनी जर जबाबदारी दिली, ती प्रामाणिकपणे आपण निभवली पाहिजे, एवढंच माझं ध्येय असतं. दिलं ना, एक विश्वासानं दिलं ना, मग ते काम आपण केलं पाहिजे. म्हणून काही गोष्टीचा जो काही मी कधी कधी बोलत असतो, अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार सांगितलं, लोकांनी त्याची मजाक उडवली.
अनेक नेत्यांचं मी नावं घेतली, ते जाणार म्हणून सांगितलं, ते आले सर्व. परंतु त्या काळावर त्यांना असं वाटत होतं की असं हे होऊ शकत नाही. आताही तुम्हाला सांगतो, ह्या 8 दिवसामध्ये अनेक नेते आणखीन काँग्रेसचे असेल, उबाटाचे असतील किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे असतील, हे तुम्हाला जाताना दिसतील. आणि म्हणून राजकारणामध्ये परिपक्वता ज्याला म्हणतात, की समयनुसार जे योग्य आहे तो निर्णय घेण्याची ताकद असावी लागते. ती ताकद ज्या कार्यकर्त्यामध्ये, नेत्यामध्ये असेल, त्या टायमाला तर खंबीरतेने तो निर्णय घेत असतो. आम्हीसुद्धा उठाव केला त्या टायमाला ह्याच भावनेने केला होता की आम्हाला आता हे जे काही करतात ते चुकीचं आहे. आणि म्हणून यावरसुद्धा मी उद्या पत्रकार परिषदेमध्ये ठामपणे बोलणारच आहे. परंतु पुन्हा एकदा मी राजसाहेबांचं मनापासून आभार मानेल, त्या मनसेच्या सर्व सैनिकांचं, ज्यांनी या गोष्टीची सुद्धा आतुरतेने वाट पाहिली होती. मला वाटतं त्यांच्या मनातलं आज राजसाहेब बोललेत, म्हणून त्यांचंसुद्धा आज मी मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.